वेगळी अध्यापनाची पद्धत तयार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रकल्प राबविला आहे. तसंच राज्यातील अभिनव कार्पेट असा नावलौकिकही मिळवला आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सर्व वर्गात कार्पेट टाकले आहे. शाळेतील प्रत्येकाच्या दारात सेंट्रल माईक बसवण्यात आला आहे. त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्याची काम सुरू असते. इन्व्हर्टर, कॉम्प्युटर यासारख्या आधुनिक सुविधाही इथे उपलब्ध आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या कल्पकतेतून एक आजचं हे शाळेचं नवीन रूप आपल्याला बघायला मिळत आहे. शाळेमध्ये मुलांच्या मदतीनं बगीच्याचं सुंदर स्वरूप या ठिकाणी तयार केलं. स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अशी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. शाळेतील सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि यासाठी शाळेत एक मंत्रिमंडळ आहे. यात चक्क मुख्यमंत्री ते राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यामुळे मुलांचं सामान्य ज्ञान वाढवायला मदत मिळते. या सर्वांना त्यांची कामे वाटून दिली आहेत. अभ्यास मंत्री, दळणवळण मंत्री, शिक्षण मंत्री, स्वच्छता मंत्री हे काम हे मंत्री आपापले काम व्यवस्थित पार पाडतात की नाही यांच्याकडे लक्ष ठेवून मी सरला सांगून त्या मंत्र्याचं पद त्याला मंत्रिपदावरून खाली उतरवतो. शाळेला शासनाकडून शैक्षणिक साहित्यासाठी खर्च मिळतो, पण हे साहित्य इथल्या शिक्षकांनी स्वतः तयार केले आणि यातून बचत झालेल्या पैशातून शाळेच्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. शाळेची स्वच्छता या शाळेचं विशेष आहे. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये प्रांगणामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला अतिशय सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य अशी शाळा तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्या शाळेतील शिक्षकांनी मनावर घेतल्यास काय बदल होऊ शकतो ते या शाळेकडे पाहिले की लक्षात येतं. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे त्यांच्या हयातीत याच शाळेवर मतदान करण्यासाठी येत होते. त्यांनी राजकारणात मुख्याध्यापक बनून शिस्त लावण्याचाच प्रयत्न केला होता. शंकरराव चव्हाणांना ओळखलं जायचं ते राजकारणातले हेडमास्टर म्हणून. आहे त्या परिस्थितीत आहे त्या सिस्टीमचा वापर करून शंकररावांनी राजकारणाला एक वेगळी शिस्त लावली. याच धर्तीवर शंकरराव चव्हाण मतदान करीत असलेल्या जिल्हा परिषद शाळा धनेगाव इथंही मुख्याध्यापक खांजोडे आणि त्यांच्या सर्व शिक्षक वृंदांनी आहे त्या परिस्थितीत कुठलीही कुचराई न करता शिक्षणाला एक नवा आयाम मिळवून दिला आहे. योगेश लाटकर, स्टार माझा, नांदेड. तर धनेगावच्या शाळेचा आदर्श सगळ्यांनी